संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। मात्र मुंबईतील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत समजली जाणारी शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटामधून जे उमेदवार देण्यात येत आहे त्यांना कुठेतरी विरोध असताना हे दिसत आहे। एकंदरीत शिवडी विधानसभा मतदारसंघामधील राजकीय वातावरण कसं आहे आणि जे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी ठाकरे गटाकडून देण्यात येणार असल्याची जी चर्चा सुरू आहे। काल मातोश्रीवर या संदर्भात बैठक झाली आणि त्या ठिकाणी एक अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात यावी अशी चर्चा आणि असं निर्णय झाले असल्याचं बोललं जात आहे। अद्याप अधिकृतरित्या नाव जाहीर झालं नसलं तरी मात्र अजय चौधरी हे आता शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्राचे प्रतिनिधी राजेश माळकर सर आपल्या सोबत आहे। सर, शिवडी विधानसभा मतदारसंघातील एकंदरीत आताचं राजकीय वातावरण काय आहे, कारण की अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून पुन्हा उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे। काय एकंदरीत मतदारसंघातलं वातावरण आहे? सर्वप्रथम मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडनं उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि तिथून इच्छुक असलेले लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी हे त्यामुळे नाराज आहे आणि कालच त्यांचे जे चाहते होते किंवा त्यांना मानणारा जो वर्ग होता तो पूर्ण जो आहे लालबागच्या राजाच्या पटांगणात जमला होता आणि त्यांनी विरोधी जो आहे म्हणजे अजय चौधरी यांच्या विरुद्ध घोषणा दिल्या। त्यांनी शिवसेनेत अंतर्गत जी काय बंडखोरी झाली आहे त्याचं एक चित्र जे आहे ते काल लालबागमध्ये पाहायला मिळालं आणि सुधीर साळवी हे जे लालबागचे मानद सचिव जे आहेत ते त्या एका पदामुळे तिकडे त्यांना मानणारा जो वर्ग आहे म्हणजे सुधीर साळवी यांचं जे यंग क्राऊड आहे त्यांच्यामध्ये सुधीर साळवींचं खूप चांगला एक प्रस्थ आहे आणि शिवडी विधानसभा मतदारसंघात आता सुधीर साळवी यांनी खूप चांगले प्रयत्न त्यांचे सुरू केलेले, ते इच्छुक होते आणि ह्या अगोदर अजय चौधरी यांच्याकडनं मागच्या निवडणुकीत सांगितलं गेलं होतं की ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक असेल, तर त्या अनुषंगाने सुधीर साळवी यांनी यांचे प्रयत्न सुरू केलेले, परंतु अखेर मातोश्रीने जे पक्षनिष्ठ राहिले आणि जे पक्षाबरोबर ज्यांनी आपलं सर्वस्व दिलं अशांना ती त्यांनी जो आहे त्यांच्या बाजूने कौल दिला। त्यामुळे अजय चौधरी यांचं नाव निश्चित झालं। त्यामुळे सुधीर साळवी यांचे जे समर्थक आहेत ते प्रचंड नाराज झाले। आताच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्या ठिकाणी शिवडी हा मतदारसंघ एक प्रकारे मराठा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। मात्र त्याच मतदारसंघातून एका इकडे अरविंद सावंत यांना लोकसभेमधून मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मतदान होते आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातूनच कुठेतरी मतदान कमी होते। विद्यमान आमदार अजय चौधरी ह्या ठिकाणून आमदार होते आणि त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जाते। मात्र काय कारण असू शकते की शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातूनच अरविंद सावंत यांना उमेदवारी मतदान कमी पडलेलं आहे, मात्र मुस्लिम एरियातून जास्ती प्रमाणात पडलेलं आहे? बरोबर संतोष सर, जसा आता तुम्ही जो मुद्दा सांगितला, आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की जो मुस्लिम बहुल इलाका आहे त्या मुस्लिम बहुल इलाक्यामधून अरविंद सावंत यांना जे मताधिक्य आहे ते मताधिक्य खूप प्रमाणात जास्त आहे आणि परळ लालबाग शिवडी ज्या विभागात आमदार अजय चौधरी राहतात त्या विभागातून जर बघाल तर मताधिक्य जे आहे ते प्रचंड कमी आहे आणि हा पूर्ण मराठी बहुल विभाग असला तरी तिकडनं झालेलं मतदान हे तुलनेने प्रचंड कमी झालं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी पक्षश्रेष्ठींनी विचार केला आणि अजय चौधरी यांच्या बदल्यात कुठला नवीन उमेदवार तिकडनं दिला जावा याचा विचार करायला सुरुवात झाली आणि अशाच वेळेला सुधीर साळवी यांचं नाव जे आहे ते पुढे आलं। सुधीर साळवी हे 2009 च्या कार्यकाळात 2009च्या आधी दगडू सकपाळ यांचे स्वकीय सहाय्यक होते आणि शाखेचे समन्वयक होते आणि अशा वेळेला सुधीर साळवी यांची काही अशी फारशी ओळख नव्हती, परंतु लालबागच्या राजाचे मानद सचिव झाल्याच्या नंतर सुधीर साळवी हे प्रस्थ जे आहे फार मोठं झालं। अभिनेते, कलाकार आणि उद्योगपती नेते
हे सगळे जे आहे यांना सुधीर साळवी यांना भेटल्याशिवाय पुढे लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाता येत नव्हतं आणि त्यामुळे सुधीर साळवी यांचं एक वेगळं प्रस्थ निर्माण झालं आणि त्यातूनच सुधीर साळवी यांनी आपली वाटचाल जी आहे ती सुरू केली आणि त्यांनी त्यांचा एक त्यांना मानणारा एक वर्ग त्यांना जोडत गेला. लोकसभेच्या निवडणुकीला लोकसभेच्या मतदारसंघाचे सुधीर साळवी यांना समन्वयक केलं गेलं होतं आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात ती निवडणूक जिंकली गेली होती म्हणून त्यांनी आमदारकीसाठी जो आहे तो त्यांचा प्रयत्न सुरू केला होता. सर, आता ज्या प्रकारे शिवडी मतदारसंघामध्ये दोन पक्षाच्या वतीने उमेदवार जवळपास जाहीर झालेले आहे. मनसेकडून बाळा नांदगावकर आणि ठाकरे गटाच्याकडून जवळपास अजय चौधरी यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. मात्र महायुतीच्या वतीने अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये. महायुतीच्या वतीने कोण उमेदवार असू शकते आणि तिसरा उमेदवार जेव्हा या रिंगणामध्ये येणार तर कशा प्रकारे तिथलं स्थानिक जे राजकारण असू शकते? लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही पाहिलं असाल की मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की महायुतीला माझा बिनशर्त पाठिंबा आहे आणि त्या बिनशर्त पाठिंब्याची कुठेतरी पूर्तता करण्याची वेळ ही महायुतीला आता आलेली आहे. अशा वेळेला राज ठाकरे आणि महायुतीचे जे काही मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही गुप्त बैठका झाल्या आणि त्या गुप्त बैठकांच्या अन्वये त्यांच्यामध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काही जागांवर मनसेच्या काही जागांवर आपण जो आहे तो पाठिंबा द्यायचा, त्या ठिकाणी कुठलाही उमेदवार द्यायचा नाही असंच काहीसं मला वाटतं. त्यामुळे अजून शिवडी मतदारसंघात जे आहे तो महायुतीने त्यांचा कोणी उमेदवार जाहीर केला नाही कारण शिवडी मतदारसंघात आता मनसेचं असलेलं जे काही वजन आहे ते पाहता शिवडी मतदारसंघातनं मनसेचं पारडं आता जड दिसतंय आणि अशा वेळेला महायुतीतनं आपण जर एक उमेदवार दिला तर ते कदाचित मतांचं विभाजन होऊ शकतं आणि त्याचा फायदा जो आहे तो शिवसेनेला होऊ शकतो आणि हे टाळण्यासाठी महायुतीने कुठेतरी हा सावध पवित्रा घेतलाय आणि अजूनही त्यांनी उमेदवार दिलेला नाही. एकंदरीत आता जरी अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी मात्र त्या ठिकाणी दोन गट पडलेले आहे. मोठ्या प्रमाणात तिथं राडा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. साळवी यांना तिकीट देण्यात यावा म्हणून उमेदवारी देण्यात यावी, परंतु कशा प्रकारे ह्या दोन वातावरणाचा निवडणुकीत परिणाम होऊ शकतो? कारण की अजय चौधरींना जर तिकीट देण्यात आलेलं आहे तर कुठेतरी एक वर्ग कुठेतरी नाराज झालेला आहे, तर कशा प्रकारे त्यांचं त्या ठिकाणी प्रभाव असू शकतो? पक्षश्रेष्ठींना या संदर्भातली माहिती होती म्हणूनच शिवडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करायला काहीसा उशीर झाला. ह्या उशीर होण्यामागचं खरं कारण हेच होतं की सुधीर साळवी यांचा असलेला जनसंपर्क पाहता जर बंडखोरी झाली तर ते पक्षाला तसं परवडणारं नसणार हे निश्चित आहे. कारण त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते 2009चे माजी आमदार आहेत, माजी गृहराज्यमंत्री आहेत बाळा नांदगावकर आणि बाळा नांदगावकर यांना मानणारा वर्ग शिवडी विधानसभा क्षेत्रात खूप जास्त आहे. ज्या वेळेला 2008 मध्ये मनसेचं वर्गीकरण झालं, शिवसेना आणि मनसे हे दोन वेगळे पक्ष झाले, त्यावेळेला त्या पहिल्या निवडणुकीत मनसेबरोबर असलेली आपुलकी किंवा मनसेला मानणारा जो काही मतदार होता यांनी पूर्णपणे बाळा नांदगावकर यांच्या पारड्यात मतं टाकली होती आणि 2009ला बाळा नांदगावकर हे शिवडी विधानसभा मतदारसंघातनं आमदार राहिले. त्यामुळे त्यांच्याबरोबर आता प्रचंड जनमत आहे आणि ही सगळी पार्श्वभूमी पक्षश्रेष्ठींना माहिती होती. त्यांची पक्षश्रेष्ठीने बरेच दिवस सुधीर साळवी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही देखील केला, त्यांच्यात अंतर्गत चर्चाही झाली आहे. त्याच्याच अनुषंगाने आज सुधीर साळवी संध्याकाळी 7:30 वाजता लालबागच्या राजाच्या पटांगणात आपला म्हणजे त्यांना मानणारा जो वर्ग आहे किंवा त्यांचा जो
त्यांना मानणारा वर्ग, त्यांचा जो मतदार आहे तो सगळा आज तिकडे येणार आहे आणि ते जे आहे ते आपलं जे मत आहे ते या संदर्भात व्यक्त करणार आहे. जर आज ते आपलं मत व्यक्त करणार आहे त्यांच्या समर्थकांसोबत, जर या निवडणुकीत सुधीर साळवी यांनी अपक्ष उमेदवारी जर दाखल केली तर काय परिणाम एकंदरीत ह्या मतदारसंघामध्ये पडू शकतो आणि ठाकरे गटाला याचा नुकसान होऊ शकणार का? जर सुधीर साळवी यांनी बंडखोरी केली तर शिवसेनेसाठी हे अत्यंत धोकादायक असेल. कारण एकाच पक्षाचे दोन उमेदवार ज्या वेळेला उभे राहतात तर त्याचा फायदा हा तिसऱ्यालाच होतो. आणि साहजिकच आहे, कारण प्रत्येकाचं, जरी सुधीर साळवी यांना मानणारा जो वर्ग असला तरी तो शिवसेनेचाच आहे आणि अजय चौधरी यांचा जो मतदार आहे हा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचाच आहे. तर दोन्ही मतदार जे आहे ते एकाच गटाचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये जर वर्गीकरण झालं तर त्याचा फायदा निश्चितच हा मनसेला किंवा अधिकच्या कुठल्याही पक्षाला तो जाऊ शकतो. आता शिवडी हा मतदारसंघ एकंदरीत शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आताच काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झालेली आहे. अरविंद सावंत या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांना या मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणात लीड कमी होतं. मराठा मतदार सर्वाधिक असताना देखील शिवसेनेच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान कमी होते. या मागचं काय कारण असू शकते, त्याचा परिणाम विधानसभेमध्ये हा देखील होऊ शकतो? खरं तर परळ शिवडी हा मतदारसंघ जो आहे हा 80च्या दशकाच्या अगोदर हा डाव्या विचाराच्या लोकांचा होता आणि शिवडी परळ या मतदारसंघात हा मतदारसंघ जो आहे हा कामगार बहुल इलाका आहे. कामगार बहुल इलाका असल्यामुळे तिथे मिल वर्कर्सची संख्या जी आहे ती जास्त होती. आणि त्यानंतर जो आहे तो 85 पासून सतत जो आहे शिवसेनेचा तिकडे दबदबा राहिला आहे. 2008 ला ते तो जो पूर्ण सिलसिला होता तो 2008 ला बाळा नांदगावकर यांनी तो पहिल्यांदा तोडला. 2008 नंतर आता 2008 ला बाळा नांदगावकर विरुद्ध दगडू सकपाळ अशी ती लढत झालेली आणि दोन टर्म सतत दगडू सकपाळ हे त्या विभागातनं आमदार होते. त्यानंतर बाळा नांदगावकर तिथून निवडून आले. आता तीच काहीशी परिस्थिती जी आहे ती अजय चौधरी यांच्या बाबतीत आहे. 2 टर्म अजय चौधरी हे आमदार राहिलेत आणि आता जी त्या निवडणुकीला जे सामोरे जातात तर त्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघाल तर सुधीर साळवी हे काहीशे नाराज आहे आणि ही नाराजी शमवण्यात अजय चौधरी जर यशस्वी झाले तर शिवसेनेसाठी ते फार चांगले संकेत असतील. नाहीतर ती निवडणूक जी आहे शिवसेना वर्सेस शिंदे गट म्हणजे अजून एक शिवसेना अशी जर निवडणूक झाली तर त्याचा फायदा नक्कीच तिसऱ्या आघाडीला किंवा तिसऱ्याला कोणाला तरी ती मिळेल. एकंदरीत ठाकरे गटाच्या वतीने जर हा बंड शमनाचा जर प्रयत्न करण्यात आला तरच कुठेतरी ठाकरे गटाचं भवितव्य ह्या निवडणुकीमध्ये चांगलं असू शकते. अन्यथा ठाकरे गटाला या निवडणुकीमध्ये शिवडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश रासकरसह मी संतोष मोरे, मुंबई.